काय रे. फाटल नको बघितलं नको चल, आत ये आत नाही ये. हा चल ये आत ये. घर आहे का नको हे क्या? अरे, हे अरे, ऊन राहिले पाय काय करतोयस रे तू? अरे देवा चल ये आत ये. हा चल चल बस. अरे बस ना. अरे, इकडे बस. तू क्या जिवंत आहेत ते तरी काय होतं तरी नमस्कार पण ना बस चल. बघायला लागले बस. डोळे वाटारून बस बाबा. हो मॅडम येत आहेत. तू क्या पोय खाली घे रे. पोय खाली घे. ओके मी ओळख करून देते. हा या ईशाच्या आई साहेब लक्ष्मीबाई आणि हे मिस्टर तुकाराम. हॅलो हाऊ आर डिड यू अरे टुक्स अँड रॅम कंपनीचे चेअरमॅन आहेत ते. कोणत्या कंपनीचे? टुक्स अँड रॅम. हो हो येस येस ऑफकोर्स आय एम डुईंग इन द कंपनी ऑफ टुक्स अँड राम. म्हणजे गेले 10 वर्ष मी आपलं 4-5 वर्ष वॉचमन आहे तिथं. चेअरमन आहे तिथं. वडिलो पाहिजे प्रचंड प्रॉपर्टी आहे. औषधाचे कारखाने आहेत आणि कन्स्ट्रक्शन पण आहेत. माझे माय गॉड माय गॉड. आज आम्ही आहोत म्हणून. नाहीतर आई साहेब तुम्हाला सांगते माणूस इतका मोठा की अहो 4 सिक्युरिटी वाले असतात कायम बाजूला. ओ माय गॉड कसं आहे ना मॅडम हिरवी मी सिक्युरिटी गार्डची नोकरी मागायला गेलो तर लाथ मारून हाकलून देते. पण आज त्याच कंपनीचा मी चेअरमन आहे. हो हो रोजचे 10 तास जातात शेअर ब्रोकर कडे. माझे माय गॉड. वा बसा बसा झालं ना बस. वा फारच छान. मुलाची सांपत्तिक परिस्थिती इतकी उजवी आहे का त्यापुढे दिसणं जात पात सगळं गाऊन ठरतंय. मला आवडला मुलगा. अरे तुला बोलताय मी आहे ना माझं इम्प्रेशन पडतच. फक्त माझ्या 1-2 छोट्याशा अटी आहेत. नाही सांगा मोकळ्यापणाने सांगा टेन्शन घेऊ नका. खरं आहे तुम्हाला तर फारच सोपे आहेत. त्याचं काय आहे तुमची ही जी काही इस्टेट आहे वडिलोपार्जित आहे असं तुम्ही म्हणता. मला जावई पाहिजे तो स्वकमाईवर माझ्या पोरीचे हट्ट लाड पुरवणारा. तेव्हा अट अशी आहे का तुम्ही एका आठवड्याच्या आत मला 5 फारच कमी होतात नाही सुवर्ण मध्य म्हणून 6 लाख रुपये कमावून दाखवा. बर 6 लाख 6 लाख 6 लाख 6 लाख 6 वर किती शून्य 6 लाख एका आठवड्यात. शनाची गाडी विकून 150 नको नाही नको 6 लाख 6. मी स्वतःहून माझ्या पोरीचा हात तुमच्या हातात देईन. माझ्या पोरीच्या प्रेमासाठी 6 लाख रुपये एका आठवड्यात स्वबळावर. समजलं? चला मी जेवणाची तयारी करते. डायमुळे गुरुजी गेले माणसं पटापट चालले. तू क्या अरे काय तू क्या एका आठवड्यात 6 लाख कशी जमिनणार. तू क्या आम्ही आजच्या काळातल्या मुली आहोत. आम्ही कोणीही खचणार नाही आणि कोणीही हरणार नाही. साम दाम दंडभेद काही पण एका आठवड्यात 6 लाख रुपये कमूच कम. मदत सगळ्यांची पण नाव तुक्याचं. बस आहे बोलणं सोपं आहे. 6 लाख म्हणजे काय अरे खाऊ नाही सतत टिकटिक करू नको डोक्यापाशी. चल पहिलं पाऊल मी उचलते. उद्या मी आणि तुक्या मिशन वर जाऊ. 6 लाख नाही झाले ना तरी 3 लाख तर कमूच कमू. कवा यायची ही मेघा किती टाइम वाट पाहायची माणसानं. बापरे समजे लोक माझ्याकडे बघायलेत का काय. हाय तुक्या ए काय रेडी. अरे काय रेडी इथं माझा पुतळा करून ठेवलाय केव्हापासून मी वाट बघू लागलो. काय
प्लॅन आहे काहीतरी बोलशील का नाही रेडी रेडी काय करायला हे लागली? बघ काय आहे हे? नकाशा. कमाल आहे हे असले 4-4 आण्याचे नकाशे जमा करून 3 लाख कवा जमा व्हायचे का? अरे हा नकाशा विकण्यासाठी नाहीये, तो प्लॅन आहे, प्लॅन. कशाचा? या शोरूम मध्ये एक मनकटी घड्याळ आहे, बर. हिरे जडित, हा. रुपये 3 लाख किमतीचं. आ? ते आपण दोघांनी उडवायचंय. कुठे आहे ते शोरूम? ते बघ. शोरूम समोरच सांगायला लागली. शाबास. अरे कुठं रे. होती इतके वर्ष? काय पडवळ नाही छातीवर पाटील. अच्छा हे कितीला? हा 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 ओके ओके. हा हा अच्छा. नाही नको. मॅडम हे 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 कसं? जमिनीत चाललेत खाली. मॅडम यांच्यासाठी एक घड्याळ हवं होतं. हो हो दाखवते ना. हो हो घड्याळ हवंय. हे बघा. थोडस एक्सपेन्सिव्ह असलं तरी चालेल. हो आहे ना, दाखवते ना. हे नको, ते दाखवा मॅडम, हे दाखवा. ते घड्याळ, ते घड्याळ नको, हे घड्याळ दाखवा. हे बघा, नको नको ते. मॅडम ह्या घड्याळाची किंमत काय हो? काय हो? महाग आहे जरा. मग राहू द्या. ए तू क्या चालेल ना, सांगा तरी तुम्ही. 3 लाखापर्यंत जाईल ते घड्याळ. 3 लाख? हो 3 लाख. आम्हाला हेच घड्याळ हवं आहे. हेच हवंय आम्हाला घड्याळ, हेच. हो का? अच्छा हे नको ऍक्च्युली. हे सांगा. हे ना हे आणि ते दाखव. ते नको, ते गजर वाजतो घड्याळाचा. मला वाटलं याचा. काय रे हे घड्याळ तुझ्याकडे कसं काय? नाही हे आपलं मी काय विचारलं? हे घड्याळ तुझ्याकडे कसं काय? बघत होतो, मला आवडलं नाही. म्हणलं लाईट मध्ये कसं दिसत, मला नाही. नाव काय तुझं? माझं हा तुकाराम. तुकाराम. हॅलो. तो हॅलो. फोन वाजतोय. हॅलो. एक मिनिट. हा हॅलो. हॅलो. बजरंग सिक्युरिटी गार्डचा इंचार्ज मोहनलाल बोलतोय. अगं बाई, सिक्युरिटी गार्ड? तिथं मिस्टर तुकाराम आहेत का? हा? हो आहेत ना, आहेत. आणि सिक्युरिटी गार्ड्सही आहेत. नाही मी स्वतः उभा आहे तुकाराम साहेबांच्या बाजूला. हो का? बरं ठेवते. अगं बाई, 4 सिक्युरिटी गार्ड. केवढे महागडे घड्याळ ठेवले, ते परवडत नाही एखाद्याला. ए, काय मग घड्याळ नाही घेतलं तर काय गोळी घालता काय आता? अरे मग ते हातात घेऊन कशाला फिरत होता इकडे तिकडे? घड्याळ पायात घालून हिंडतेत का काय? हातातच ते बघा 50 घड्याळ तिच्याकडे. मला का पकडताय? कसलं ग्वाडन तिकट? जा तिच्या माग पळा. याला काय अर्थ आहे? चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याची कुठं पद्धत असते का कुठं? हा?